पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या धुलाई आंदोलनाला मोठं यश मिळालंय। कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या 60 महिला धुलाई कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश प्रशासनाने दिलाय। तब्बल 7 तासांच्या या संघर्षाची दखल थेट राज्याच्या विधिमंडळातही घेतली गेली। जव्हारच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर अभूतपूर्व आंदोलन सुरू झालं। गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमशाळांमध्ये सेवा देणाऱ्या 60 महिलांचा रोजगार अचानक हिसकावून घेण्यात आला होता। या अन्यायाविरुद्ध भूमिपुत्र एल्गार संघटनेने धुलाई आंदोलन पुकारलं होतं। आंदोलनस्थळी महिलांनी रस्त्यावरच विद्यार्थ्यांचे कपडे धुतले आणि चुली पेटवून तिथं स्वयंपाक करत प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनाची धाक मुंबईतील विधिमंडळातही पोहोचली। विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला। यामुळे प्रशासनावरील दबाव अधिकच वाढला। तब्बल 7 तास चाललेल्या चर्चेनंतर आदिवासी विकास प्रकल्प प्रशासनानं आंदोलकांपुढे नमतं घेतलं। बडतर्फ करण्यात आलेल्या 60 महिलांना तातडीनं कामावर रुजू करून घेण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय। तसंच या महिलांचं गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून थकीत असलेलं वेतन 2 दिवसात देण्याचं देखील आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। आज 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून या 60 धुलाई कर्मचारी भगिनींसाठी आम्ही आंदोलन सुरू केलं। धुलाई आंदोलन या नावाने सुरू झालेले आंदोलन तब्बल 7 तास चाललं। आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची चर्चा, या आंदोलनामध्ये नाच, गाणे, भाषणं आणि या सगळ्या 60 धुलाई कर्मचारी लाडक्या बहिणींच्या कैफियती मांडल्या आहेत। याची दखल इथल्या प्रशासनाने तर घेतलीच, पण राज्याच्या विधिमंडळाचं जे अधिवेशन सुरू आहे त्यात विधान परिषद या सभागृहामध्ये माननीय आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदे यांनी या प्रश्नाची दखल घेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन ने हा मुद्दा उपस्थित केला आणि इथे आंदोलन आमचं सततचं सुरू होतं। याचं फलश्रुत असं की आज 7 तासानंतर भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या धुलाई आंदोलनाला यश आलं आणि 60 महिलांचा रोजगार जो हिसकावून घेतला होता, त्यांना बेरोजगार केलं होतं, त्यांना तातडीने कामावर घेण्याचा निर्णय झाला। हा भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या या आंदोलनाचं मोठं यश आहे। त्यांचं जे 7-8 महिन्यापासूनचं थकीत वेतन आहे तेही येत्या 2 दिवसामध्ये त्यांना अदा करण्याचं आश्वासन आम्हाला इथल्या प्रशासनाने दिलं। एकूणच आमच्या सगळ्या मान्य झाल्या। भूमिपुत्र एल्गार संघटनेचं हे पहिलं आंदोलन होतं आणि ते पहिलं आंदोलन 7 तासाच्या लढाईनंतर आम्ही जिंकलो। या सगळ्या माझ्या बहिणी जिंकल्या, सगळे कार्यकर्ते जिंकले। मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला मदत करणारे, सहाय्य करणाऱ्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन। धन्यवाद। डॉक्टर मनीषाताई कायंदे याच्या ज्येष्ठ आमदार आहेत, त्यांनी आपल्या जव्हार तालुक्यातल्या, मोखाडा तालुक्यातल्या, विक्रमगड वाडा तालुक्यातल्या या भगिनींचा, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचा प्रश्न त्यांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केला आणि आपल्या भूमिपुत्र संघटनेच्या आंदोलनाची दखल घेतली गेली। आता या सगळ्या 7 तासाच्या प्रवासाचं फलित काय ते साहेब आपल्याला सांगतील। साहेबांना मी विनंती करेन, टिके साहेबांना, की पहिल्या दिवसापासून ते आपल्या प्रश्नाच्या बाबतीत सकारात्मक होते आणि हे त्यांना आम्ही इथेही बोललो, पोलिसांसमक्षही बोललो आणि तुमच्या समोरही बोलतो। साहेबांना मी विनंती करतो की साहेबांनी आमच्या आंदोलनाचं फलित आम्हाला सांगा। सर्वांना नमस्कार। मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला इथं एवढं उन्हामध्ये येऊन बसावं लागलं, हे सगळं आपल्याला असं मांडावं लागलं। पण प्रशासन आहे, काही गोष्टी थोडासा वेळ लागतो, सगळे निर्णय घ्यायला सर एक यंत्रणा असते, त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा वेळ गेला, पण त्याचं फलित चांगलं निघालं आणि आम्हाला माननीय आयुक्तालय कार्यालयाकडनं मार्गदर्शन घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की आपल्या धुलाई ताईंना त्यांना कंटिन्यू करू द्या, शाळेवर परत जाऊ द्या। भूमिपुत्र एल्गार संघटना जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। आणि दुसरा, उद्या सकाळपासून आपण कंटिन्यू गेला तरी चालेल। आणि थकीत प्रश्न होता, थकीत वेतनाचा बऱ्यापैकी मार्च एप्रिलपर्यंत सर्व निघाले म्हणून माहिती काढली मी। आता जे जून पासूनचं आपलं होतं ते आपलं प्रलंबित होतं, त्याचं पण मी कारण सांगितलं यांना की कशामुळे आम्हाला ते थांबवावं लागलं होतं, तर त्याच्यावर तोडगा निघाला आहे आणि आपल्या त्याच्यासाठी तरतूद पण आली आहे। आता आपण तुम्हाला या 2 दिवसामध्ये आम्ही ते आपल्याला अदा केलं जाईल वेतन। धन्यवाद माननीय टिके साहेबांचं आणि यांच्या सगळ्या स्टाफचं। विशेषतः आज मॅडम आपल्याकडे नाहीयेत, पण मॅडम नसतानाही, माननीय डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम इथे नसतानाही त्यांनी टिके साहेबांशी वारंवार फोनवर संवाद साधून त्यांनी या बाबतीत सकारात्मक चर्चा केली। साहेब बरोबर बोलतो मी, तर मॅडमचंही आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करू। मॅडमना आपला निरोप द्या साहेब।
या सगळ्या प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून आपल्या बरोबर कोण आहे लढायला मला सांगा, कोण आहे? ते सगळे, ते पोलीस दादा सगळे, यांचे साहेब असतील, साहेब आपल्या बरोबर आहेत, मुत्रे साहेब येऊन गेले, या सगळ्या पोलीस मित्रांचं आपण यावेळेस जोरदार टाळ्या वाजवून मनापासून आभार व्यक्त करू. ते आपल्याकडे आपले आदिवासी विकास प्रकल्प जे आम्हाला खिडकीतून बघतात, जे आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऐकतात, त्या सगळ्या स्टाफचा आम्ही विनम्रपणे तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. या लढाईमध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, कोऑपरेट केलं आणि या 60 बहिणींना आज तुम्हाला सगळ्यांमुळे न्याय मिळाला. तुमचे सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आजचं आंदोलन इथे थांबलं असं मी जाहीर करतो. आपल्या या सगळ्या बातमी आंदोलनाला, आपल्या पाठपुराव्याला पत्रकार महोदयांनी जो पाठिंबा दिला आणि आपल्या सगळ्या वृत्तपत्राने बातम्यांची दखल घेतली, त्या पत्रकार महोदयांचा आभार, सगळ्या मित्रांचा मी आभार मानतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आंदोलनामध्ये ज्याने ज्याने आपल्याला हातभार लावला, त्यांचं विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्यासाठी जी टीम आपली काम करत होती, त्या टीमचं माननीय आमदार मनीषाताई कायंदे यांचं सर्वांचं मी आभार मानून आजचं आंदोलन संपल्याचं जाहीर करतोय. धन्यवाद. मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलनस्थळी मोठा जल्लोष करण्यात आला. हा आमच्या लाडक्या बहिणींच्या संघर्षाचा विजय आहे, अशी भावना भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाचं नेतृत्व नवनाथ भोये, सुनील लोणे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा.